नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणी संदर्भातील। माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मतमोजणी सुरू असताना निळकंठेश्वर पॅनल हा अजित पवारांचा पॅनल आहे। त्याने 17 जागांवर आघाडी घेतली, तर सहकार बचाव पॅनल हा चंद्रराव तावरे यांचा पॅनल आहे। त्याने 4 ठिकाणी आघाडी घेतली। अजित पवार यांचा ब वर्गातून निर्विवाद विजय झालेला आहे। 91 मते मिळून ते निवडून आलेले आहेत। मात्र अजून 20 उमेदवारांचे निकाल येणं प्रतीक्षित आहे। दुसऱ्या फेरीची मतमोजणी सकाळी 5:30 वाजता सुरू झाली। गटनिहाय जर विचार केला तर कोण कुठं आहे याबाबत आपण आढावा घेऊया। अनुसूचित जाती जमाती गटामध्ये रतन भोसले यांना 4117 मते मिळाली, तर गायकवाड यांना 3717 मते मिळाली। मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी मध्ये नितीन शेंडे यांना 4120 मते मिळालेली आहेत, तर रामचंद्र नाळे यांना 3644 मतं मिळालेली आहेत। एनटी मधून विलास देवकाते यांना 4269 मतं मिळालेली आहेत, तर सूर्याजी देवकाते यांना 3288 मतं मिळालेली आहेत। महिला गटामध्ये संगीता कोकरे यांना 4021 मतं मिळालेली आहेत, राजश्री कोकरे यांना 3835 मतं मिळालेली आहेत, तर ज्योती मुनमुले यांना 3368 मतं मिळाली आहेत। सांगवी गटात चंद्रराव तावरे यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय। सांगवी गटामध्ये गणपत खलाटे यांना 4115 मतं मिळाली, चंद्रराव तावरे यांना 4041 मतं मिळाली, रणजित खलाटे यांना 3747 मतं मिळाली। माळेगाव मतदारसंघामध्ये जाधवराव यांना 4332 मतं मिळाली आहेत, बाळासाहेब तावरे यांना 3803 मतं मिळाली आहेत, राजाभाऊ बुरुंगले यांना 3760 मतं मिळाली आहेत। बारामती गटामध्ये देवीदास गावडे यांना 3838 मतं मिळाली, नेताजी गवारे यांना 3740 मतं मिळाली, नितीन सावंत यांना 3559 मतं मिळाली आहेत। ही सगळी मतं ही पहिल्या फेरीतली आहेत आणि दुसरी फेरी आता सुरू आहे।